माझं जे झोपडं होतं ना, थोडंसं मोकळं बोलतो आज, माझं जे झोपडं होतं, रेकॉर्ड चालू आहे म्हणून सांगतो, माझं जे झोपडं होतं ते गावाच्या बाहेर हागणदारीला होतं आणि अख्ख्या गावातल्या महिला तिथंच हागणदारीला येत होत्या. अशा ठिकाणी माझं झोपडं होतं. त्यामुळं माझ्या आईला स्वयंपाकसुद्धा थोडासा उशिरा करावा लागायचा. सूर्य उगवल्याच्या नंतर स्वयंपाक करायची ती, आणि मुद्दाम आम्ही उशिरा जेवायचो कारण सगळ्यांचा घाणीचा वास आमच्या झोपड्यात यायचा. मी कल्पना करतो, अर्थात कल्पना आहे, मी कल्पना करतो कदाचित माझ्या आईच्या बाळावत्यामध्ये मी त्या झोपडीत झोपलेलो असेल आणि कदाचित बापानं स्पर्श केलेले महाडच्या चवदार तळ्याचं पाणी उसळलं असेल आणि ते उसळलेलं पाणी माझ्या गावात आलं असेल, माझ्या झोपडीत आलं असेल आणि मला त्यांनी स्पर्श केला असेल. त्या पाण्यालाही वाटलं असेल याला स्पर्श करावा कारण त्याच्या बापाचं पाणी आहे ते. त्या पाण्याला मी स्पर्श केला असेल आणि त्या स्पर्शातून कदाचित प्राध्यापक दिवा बागुल निर्माण झाला असेल. ही बापानं दिलेला विचार आहे. कारण आपला बाप कुठलीही कृती करताना समाजाचा विध्वंस होणार नाही ही भावना आपल्या बापाच्या अंतःकरणात आहे.